आज आपण शिकणार आहोत मऊ आणि लुसलुशीत इडली कशी बनवायची। सर्वप्रथम आपण घेऊयात 6 वाट्या तांदूळ, त्यानंतर 2 वाट्या उडीद डाळ, 2 चमच साबुदाणा। हे मिश्रण पाणी घालून 6 तास भिजत ठेवू। हे मिश्रण मिक्सर मध्ये छान प्रकारे ग्राइंड करून घेऊ। तयार झालेली इडली बॅटर एका डब्यामध्ये काढून घेऊ। हे बॅटर आपण आता फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवून देऊ। चला तर आपण आता सांबर बनवू। सांबर बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल, थोडासा कट केलेला कांदा आणि कढीपत्त्याची पानं, थोडंसं लाल तिखट ऍड करून मिक्स करून घेऊ। आता यामध्ये कट केलेले टोमॅटो ऍड करून छान वाफवून घेऊ। आता यामध्ये चवीपुरती मीठ घालून 2 मिनिट वाफवण्यासाठी ठेवून देऊ। 2 मिनिट टोमॅटो छान वाफवून झाल्यानंतर टोमॅटो छान मॅश करून घेऊ। टोमॅटो मॅश झाल्यावर त्यामध्ये थोडीशी चिंचेची पाणी आणि शिजवलेली डाळ ऍड करून थोडासा सांबार मसाला ऍड करून छान मिक्स करून उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ। चवीसाठी थोडीशी साखर ऍड करू। सांबार तयार होईपर्यंत आपण इडली बनवून घेऊ। इडली पात्रामध्ये बॅटर भरून 10 मिनिट शिजवण्यासाठी ठेवून देऊ। आता एका कपड्याच्या मदतीने इडली पात्र एक एक करून बाहेर काढून घेऊ। त्यानंतर चम्मचच्या मदतीने एक एक इडली बाहेर काढून घेऊ। आपले सांबार आता बनवून रेडी झाले आहे। आपली मऊ आणि लुसलुशीत इडली सर्व करण्यासाठी तयार आहे। चला तर एक्सपर्टला विचारू इडली कशी बनली आहे। एक्सपर्टला तर इडली खूप आवडलेली आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा।